नमस्कार. केस स्टडी मेथड किंवा त्याला मराठीमध्ये व्यष्टी अध्ययन पद्धती असं म्हणतात. ही संशोधन प्रक्रियेतील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. एखाद्या घटकाचा सखोल अभ्यास करणं किंवा अधिक सखोल अभ्यासासाठी गृहीतकं तयार करणं यासारख्या बाबींमध्ये किंवा घटनांमध्ये व्यष्टी अध्ययन पद्धतीचा किंवा केस स्टडी मेथडचा वापर होतो. काही वेळेला संशोधकासमोर अशी स्थिती असते की त्याच्या संशोधन विश्वामध्ये असणारे सर्व घटक एकसारखे असतात, एकसारखे वर्तणूक करत असतात, एकसारखे वागत असतात. अशा वेळेला प्रत्येक घटकाचा अभ्यास करण्याची गरज नसते. मग एकाच घटकाचा अभ्यास करून त्याच्या आधारे काढलेले निष्कर्ष सर्वांना लागू करता येतात. अशा वेळेला केस स्टडी मेथड, एका घटकाचा अभ्यास करण्यासाठी केस स्टडी मेथड उपयोगी येते. काही वेळेला संशोधकासमोर अशी परिस्थिती असते की त्याच्या संशोधन विश्वामध्ये असणारे सर्व घटक एकसारखे वागत असतात, परंतु एक दोन घटक काही ठराविक घटक असे असतात की ते फार वेगळे वागत असतात. ते इतरांपेक्षा वेगळे असतात. मग हा एखादा घटक किंवा एखाद्या घटकांचा समूह हा इतर सर्व घटकांपेक्षा वेगळा का आहे हे समजून घेण्यासाठी ज्यावेळेला त्या घटकाचा सखोलपणे अभ्यास होतो त्यावेळेला केस स्टडी मेथडचा वापर होतो, व्यष्टी अध्ययन पद्धतीचा वापर होतो. काही वेळेला संशोधकासमोर अशी परिस्थिती असते की त्याच्या संशोधन विश्वामध्ये प्रचंड हिट्रोजेनिसिटी असते, प्रचंड वैविध्यता असते, प्रत्येक घटक वेगळा असतो आणि संशोधन विश्व प्रचंड पसरलेलं असतं. अशा वेळेला सर्व घटकांचा अभ्यास करणं पण शक्य नसतं आणि नमुना निवड पण शक्य नसते. मग अशा वेळेला संशोधनाला दिशा मिळावी म्हणून एखादा घटक किंवा एखाद्या घटकांचा समूह अभ्यासासाठी घेतला जातो आणि त्याचा अभ्यास करून त्याच्या आधारे गृहीतकृत्य मांडली जातात आणि मग त्या गृहीतकृत्यांची तपासणी करण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणावर नमुना निवडून मग पुन्हा अभ्यास केला जातो. हे जे एक घटक घेऊन गृहीतकृत्य मांडली जातात एका घटकाचा अभ्यास करून, ती व्यष्टी अध्ययन पद्धतीच आहे, केस स्टडी मेथडच आहे. ही केस स्टडी मेथड नक्की काय आहे, कशा प्रकारे राबवली जाते किंवा कशा प्रकारे राबवायची असते, याचे फायदे तोटे काय आहेत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगोदर बघूया आपण केस स्टडी मेथडच्या व्याख्या काय केल्या जातात. यंग पी.व्ही. यांनी 1984 केलेली एक व्याख्या आहे. व्यष्टी अध्ययन हा सामाजिक घटकाचा व्यापक अभ्यास आहे. मग ती एक व्यक्ती, व्यक्तींचा समूह, संस्था, एखादा समुदाय किंवा कुटुंब असेल. पी.व्ही. यंग यांनी अचूक व्याख्या केली आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा सामाजिक घटकाचा अभ्यास आहे. एक सामाजिक घटक, सिंगल एक घटक, मग ती व्यक्ती असेल किंवा एखादा व्यक्तींचा समूह असेल, गट असेल किंवा एखादी संस्था असेल समाजामधली किंवा एखादा समुदाय असेल किंवा एक कुटुंब असेल. अशा एका सामाजिक घटकाचा अभ्यास, परंतु तो कसा, व्यापक अभ्यास, सखोल अभ्यास. या अभ्यासाला व्यष्टी अध्ययन पद्धती असं म्हणतात. दुसरी एक व्याख्या आहे की जी कॉलिन्स इसेन्शियल इंग्लिश डिक्शनरीमध्ये 2006च्या दिली गेली आहे. मोठ्या समूह किंवा संपूर्ण समाजाबद्दल सामान्यीकरण करण्यासाठी एका छोट्या समूह किंवा व्यक्तीचे विश्लेषण म्हणजे व्यष्टी अध्ययन पद्धती. एक मोठा समूह असतो, मोठा समुदाय असतो, त्या समुदायामधल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास करणं संशोधकाला शक्य नसतं. मग अशा वेळेला तो त्या समुदायामधल्या एका छोट्या समूहाचा किंवा एका व्यक्तीचं सखोल अभ्यास करतो, त्याचं विश्लेषण करतो आणि त्यातून आलेल्या निष्कर्षांचं सामान्यीकरण करतो. सामान्यीकरण म्हणजे काय, जनरलायझेशन म्हणजे काय, तर संपूर्ण त्या समूहाला, मोठ्या समूहाला ते निष्कर्ष लागू करतो. ही जी पद्धत आहे ही व्यष्टी अध्ययन पद्धती आहे. हे थोडक्यात व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये एका घटकाचा, एका समूहाचा, एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचा, अशा एका घटकाचा अभ्यास केला जातो. आणखीन एक व्याख्या बोगार्ट्सनी केलेली 1925मध्ये, विशिष्ट परिस्थितीची विशिष्ट पद्धतीने आणि तपशीलवार तपासणी करण्याची पद्धत. विशिष्ट परिस्थितीची, काही वेळेला एखाद्या विशिष्ट सिच्युएशनची, परिस्थितीचा सुद्धा अभ्यास केला जातो, परंतु ही एक सिच्युएशन असते आणि तो अभ्यास विशिष्ट पद्धतीने होतो आणि त्याच्यामध्ये तपशीलवार तपासणी होते, इन्व्हेस्टिगेशन होतं. अशी पद्धत म्हणजे व्यष्टी अध्ययन पद्धती. या व्याख्या बघितल्यानंतर थोडक्यात असं म्हणता येईल की व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये गुणात्मक विश्लेषण, सामाजिक एककाचे काळजीपूर्वक आणि संपूर्ण निरीक्षण, तसेच मोठ्या गटाबद्दल सामान्यीकरण करण्याची परिस्थिती यांचा समावेश होतो. व्यष्टी अध्ययनामध्ये
गुणात्मक विश्लेषणाचा, कारण सामाजिक घटकाचा अभ्यास आपण करतो. त्यामुळे व्यष्टी अध्ययनाची पद्धती ही बहुतांशी करून गुणात्मक अध्ययन पद्धती आहे. यामध्ये संख्यात्मक अध्ययन केले जात नाही असं नाही, केलं जातं, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. मोठ्या प्रमाणावर सामाजिक शास्त्रांमध्ये गुणात्मक अध्ययनासाठी व्यष्टी अध्ययन पद्धती वापरली जाते. तर हे गुणात्मक विश्लेषण आहे. सामाजिक एककाचे विश्लेषण आहे. सामाजिक एकक, एक कुटुंब, एक व्यक्ती किंवा एक संस्था किंवा एक सामाजिक समूह किंवा एखादा धार्मिक समूह वगैरे वगैरे, असा एका एककाचं अभ्यास, आणि तो काळजीपूर्वक आणि संपूर्ण निरीक्षण करून हेतू काय, तर मोठ्या गटाबद्दल सामान्यीकरण करणे. त्याच्या आधारे एका घटकाच्या अभ्यासाच्या आधारे काढलेला जो निष्कर्ष असेल त्या निष्कर्षाचं मोठ्या गटासाठी सामान्यीकरण करणे. म्हणजे या एकाबद्दलचे निष्कर्ष अशा प्रकारचे आहेत. याचा अर्थ हा संपूर्ण समूहाबद्दलचे हेच निष्कर्ष असू शकतात. यालाच आपण सामान्यीकरण असं म्हणतो. तर व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये अशा प्रकारे गुणात्मक विश्लेषण केलं जातं आणि सामाजिक एका घटकाचा अभ्यास केला जातो आणि हेतू त्याचा प्रामुख्याने हा निष्कर्षांचं सामान्यीकरण करणं अशा प्रकारचा असतो. व्यष्टी अध्ययन पद्धतीची वैशिष्ट्ये, एक म्हणजे एका घटकाचा अभ्यास केला जातो. आता म्हटलं तसं एक कुटुंब, एक व्यक्ती किंवा एक संस्था, एक समूह, एक समुदाय इत्यादी. सखोल अभ्यास केला जातो. तो एकच घटक घेऊन त्याचा सर्व बाजूने सखोल अभ्यास, एकाच घटकाचा अभ्यास परंतु सखोल अभ्यास, सर्व बाजूनी अभ्यास. वर्णनात्मक अभ्यास, हा व्यष्टी अध्ययन पद्धती ही बहुतांशी करून वर्णनात्मक पद्धतीचा वापर करते. संख्यात्मक पद्धतीचा वापर फार कमी केला जातो. कारण व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आपण एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचा किंवा एका संस्थेचा अभ्यास करतो किंवा एका समुदायाचा अभ्यास करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये आपला निष्कर्ष किंवा निरीक्षण किंवा मुलाखत यासारख्या पद्धतीचा आपण वापर करत असतो. आणि त्यामुळे बहुतांशी त्याद्वारे उपलब्ध होणारी माहिती ही गुणात्मक स्वरूपाची असते. संख्यात्मक माहिती उपलब्ध होत नाहीच असं नाही, पण फार कमी प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे या गुणात्मक माहितीचं विश्लेषण केलं जातं आणि त्या आधारे निष्कर्ष मांडले जातात. त्यामुळे हा बहुतांश करून हा वर्णनात्मक अभ्यास आहे, वर्णन करणारा अभ्यास आहे. उच्चस्तरीय तपशील, हाय लेवल ॲनालिटिक्स किंवा तपशील्स, या अभ्यासामध्ये उच्चस्तरीय हाय लेवलचे तपशील गोळा केले जातात. हाय लेवलचे म्हणजे कशा अर्थानं किंवा उच्चस्तरीय म्हणजे कशा अर्थानं की ज्याचा संशोधन प्रक्रियेमध्ये संशोधनाच्या निष्कर्षांची प्रत उंचावण्यासाठी उपयोग होईल अशा प्रकारचे तपशील्स, अचूक तपशील्स, छोटे छोटे तपशील्स, परंतु उच्च प्रतीचे, उच्च गुणवत्तेचे तपशील्स यामध्ये अभ्यासले जातात. कार्यकारकांचे आंतरसंबंध जाणून घेणे हा याच्या पाठीमागचा उद्देश असतो. व्यष्टी अध्ययन पद्धती म्हणजे एका घटकाचा अभ्यास करत असताना कार्य आणि कारण, एखादी घटना घडली तर ती का घडली, किंवा एखादा घटक असा वागत असेल की एखादी व्यक्ती किंवा एखादं कुटुंब किंवा एखादं समूह अशा प्रकारे वर्तणूक करतो, तर तो का करतो. कारण एखादी घटना घडते त्यावेळेला त्याला कारण असतं, त्यालाच आपण ते शोधण्याच्या प्रक्रियेला आपण कार्यकारण संबंध शोधणे असं म्हणतो. या व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये सुद्धा अशा प्रकारे कार्यकारण संबंध शोधण्याचा प्रयत्न होत असतो. व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ तथ्यांचं एकत्रीकरण, व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये व्यक्तिनिष्ठ म्हणजे गुणात्मक स्वरूपाच्या आणि वस्तुनिष्ठ संख्यात्मक आणि तटस्थ स्वरूपाच्या अशा तथ्याचं, आकडेवारीचं आणि माहितीचं एकत्रीकरण केलं जातं. परिणामकारक कृत्यांची उपलब्धता, व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून परिणामकारक किंवा उच्च प्रतीची, चांगल्या दर्जाची गृहीतकृत्य उपलब्ध होतात. गृहीतकृत्य म्हणजे काय हे आपण यापूर्वी पाहिलं आहे. गृहीतकृत्यासंदर्भात आपला एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. तर परिणामकारक गृहीतकृत्य, चांगली गृहीतकृत्य उपलब्ध होण्यासाठी अनेक वेळेला संशोधक व्यष्टी अध्ययन करतात. पुढे जाऊन मोठ्या समूहाचा अभ्यास करायचा असतो, पण त्या समूहाबद्दल फारशी माहिती नसते आणि त्यामुळे गृहीतकृत्य मांडण्यामध्ये अडथळे येतात. मग अशा वेळेला एखादा घटक घेऊन त्याचा अभ्यास केला जातो सर्व बाजूनी सखोल, आणि त्याच्या आधारे गृहीतकृत्य मांडली जातात. आणि मग त्या गृहीतकृत्यांचं टेस्टिंग प्रत्यक्षात नमुने निवडून त्या समूहाचे त्या नमुन्यांच्या आधारे केलं जातं किंवा त्या संपूर्ण समूहाच्या संदर्भात मग त्याच्या गृहीतकृत्यांची चाचणी घेतली जाते. त्यामुळे व्यष्टी अध्ययन हा गृहीतकृत्य उपलब्ध करून घेण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. व्यष्टी अध्ययनाची ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. व्यष्टी अभ्यासासाठी वापरली जाणारी तंत्रे, व्यष्टी अध्ययनामध्ये कोणकोणती तंत्रे वापरली जातात. सामान्यतः व्यष्टी अध्ययनामध्ये सर्वाधिक वापर होतो तो म्हणजे निरीक्षणाचा. व्यक्तीचा, कुटुंबाचा किंवा एखाद्या समुदायाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे निरीक्षण. संशोधकाची निरीक्षण शक्ती चांगली असायला हवी. संशोधकाने जर चांगल्या रीतीने योग्य पद्धतीने जर निरीक्षण केलं त्या घटकाचं सर्व बाजूनी, तर त्याला
बहुतांशी निष्कर्ष काढण्यासाठी उपयोगी पडणारी बहुतांशी माहिती या निरीक्षणामधूनच उपलब्ध होते. तर निरीक्षण हे एक तंत्र आहे, टेक्निक आहे की जे व्यष्टी अध्ययनामध्ये एका घटकाच्या अभ्यासामध्ये वापरलं जातं. मुलाखत, त्या घटकाची मुलाखत घेणं हा एक मार्ग आहे. कागदपत्रे, त्या विशिष्ट घटकाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याशी संबंधित कागदपत्रे. उदाहरणार्थ तुम्हाला एका विशिष्ट शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संदर्भातलं शिवाजी महाराजांचं धोरण याचा समजा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला सगळे किल्ले अभ्यासणं शक्य नाही, परंतु एखादा किल्ला घेऊन जर तुम्ही त्या किल्ल्यासंदर्भातली सगळी कागदपत्र आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टींचा अभ्यास केला तर ते व्यष्टी अध्ययन होईल, कारण तुम्ही एकाच किल्ल्याचा अभ्यास करताय. मग इथे बऱ्याच वेळेला तुम्हाला कोणी मुलाखत देणार नाही आहे, तुम्ही निरीक्षण करू शकाल पण मुलाखत कोणी देणार नाही आहे, की त्याचा अभ्यास करणारे व्यक्ती मुलाखतसुद्धा देतील, पण त्याच्याशी संबंधित कागदपत्रांमधून बहुतांशी माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. नोंदी, वेगळ्या स्वरूपाच्या घेतलेल्या नोंदी, हे सुद्धा एक तंत्र आहे यामधलं. निरीक्षण करताना, मुलाखत घेताना किंवा कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या नोंदी, हे सुद्धा व्यष्टी अध्ययनासाठी वापरलं जाणारं महत्त्वाचं तंत्र आहे. सामान्यतः ही 4 तंत्र वापरून व्यष्टी अध्ययन म्हणजे एका घटकाचा अभ्यास केला जात असतो. व्यष्टी अध्ययनाचे प्रकार. पहिला प्रकार वैयक्तिक प्रकरण अभ्यास, इंडिव्हिज्युअल स्टडी. एका घटकाचा अभ्यास, एका व्यक्तीचा अभ्यास, ज्याला वैयक्तिक प्रकरण अभ्यास असं म्हणतात. एकच घटक, आणि तो सामूहिक समूह घटक नव्हे, वैयक्तिक घटक. एक व्यक्ती म्हणा किंवा मगाशी म्हटलं तसं एक शिवाजी महाराजांचा एक किल्ला वगैरे वगैरे, असा एकच घटक विचारात घेऊन ज्यावेळेला अभ्यास होतो त्यावेळेला तो वैयक्तिक प्रकरण अभ्यास असतो. त्यानंतर सामाजिक गट अभ्यास. समाजामधला एक गट, एक विशिष्ट गट, त्याचा अभ्यास. तो गट, त्या गटामधल्या व्यक्ती कशा प्रकारे वागतात, त्यांची वर्तणूक कशी असते, एकमेकांमधले आंतरसंबंध कसे असतात, त्यांच्यामधल्या आर्थिक क्रिया कशा असतात, प्रतिसाद यासारख्या क्रिया कशा असतात, याचा एका सामाजिक गटापुरता अभ्यास. समुदाय अभ्यास, सामाजिक समुदायाचा अभ्यास. आता समुदाय आणि गट याच्यामध्ये फरक काय, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. समुदाय हा एका विशिष्ट प्रकारच्या धाग्यानं समुदायामधले जे घटक आहेत किंवा जे वेगवेगळे व्यक्ती आहेत म्हणा किंवा घटक आहेत, ते एका धाग्यानं जोडलेले असतात. उदाहरणार्थ मराठी भाषिकांचा समुदाय, अमुक एका धर्माचा समुदाय किंवा अमुक एका धर्मामधल्या जातीचा समुदाय वगैरे, हे समुदाय आहेत. आणि सामाजिक गट असं आपण कधी म्हणतो, त्या गटामध्ये सर्व प्रकारचे घटक एकत्र असतात, परंतु तो वेगळ्या अर्थानं तो गट एकत्र असतो. उदाहरणार्थ अमुक एक गाव, ज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे आणि सगळ्या भाषा बोलणारे वगैरे सगळ्या संस्कृती असणारे लोक आहेत, तो एक सामाजिक गट होईल. तर या अशा प्रकारच्या सामाजिक समुदायाचा अभ्यास हा सुद्धा व्यष्टी अध्ययनाचा एक प्रकार आहे. संस्थेचा अभ्यास, एखादी सामाजिक किंवा आर्थिक किंवा तत्सम स्वरूपाची काम करणारी एखादी संस्था, तिचा अभ्यास. विशिष्ट कालखंडामध्ये सामाजिक संस्था कशा प्रकारे समाज उपयोगी कामं करतात ते समजून घ्यायचं असेल तर सगळ्या सामाजिक संस्थांचं काम बघण्याची गरज नाही. एक संस्था जरी घेतली आणि तिचा अभ्यास केला तरी लक्षात येईल की सामाजिक संस्था कशा प्रकारच्या काम करतात, हे व्यष्टी अध्ययन होईल. तर अशा प्रकारचा अभ्यास, संस्थेचा अभ्यास हा एक त्याचा प्रकार आहे. कार्यक्रम, भूमिका आणि नातेसंबंधांचा अभ्यास, एका विशिष्ट कार्यक्रमाचा अभ्यास. एक विशिष्ट कार्यक्रम, समाजामध्ये घडणारा एखादा विशिष्ट प्रोग्राम, ज्याचं किंवा आयोजित प्रोग्राम म्हणा किंवा प्रायोजित म्हणा किंवा अचानकपणे घडून आलेली एखादी घटना म्हणा, कार्यक्रम या अर्थानं एखादी घटनासुद्धा, तर त्या विशिष्ट घटनेचा अभ्यास किंवा एक विशिष्ट भूमिकेचा अभ्यास. समाजाने वावरत असणाऱ्या वेगळ्या व्यक्तींच्या भूमिकांचा अभ्यास. नातेसंबंधांचा अभ्यास, विशिष्ट नातेसंबंधांचा अभ्यास, आई आणि मूल किंवा वडील आणि मुलगी, आई आणि मुलगा वगैरे वगैरे, फक्त एकाच नातेसंबंधाचा अभ्यास. ओके, ह्या सगळे व्यष्टी अध्ययनाचे प्रकार आहेत. व्यष्टी अध्ययनाची प्रक्रिया कशी पुढे जाते. व्यष्टी अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम संशोधनासाठी सामाजिक समूहाचा शोध घ्यावा लागतो. तुम्हाला ज्या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे त्या विषयाशी संबंधित सामाजिक समूह, पूर्ण समूह अगोदर शोधावा लागतो की हा समूह कोण आहे, आपल्याला कोणाचा अभ्यास करायचा आहे, त्या समुदायाचा शोध सर्वप्रथम घ्यावा लागतो. त्यानंतर संशोधन समस्यांची पूर्वतयारी करावी लागते. त्यानंतर आपले रिसर्च प्रॉब्लेम तयार करावे लागतात, संशोधन समस्या तयार कराव्या लागतात. आपल्याला या समुदायापैकी नक्की या समुदायाच्या कोणत्या बाजूचा अभ्यास करायचा आहे, त्या निवडलेल्या समुदायाशी संबंधित कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत,
असे प्रश्न म्हणजेच संशोधन समस्या. अशा संशोधन समस्यांची निर्मिती किंवा पूर्वतयारी करावी लागेल. त्यानंतर विशिष्ट घटकाची निवड. समुदाय आपण अगोदर निवडला आहे, पण त्या संपूर्ण समुदायाचा आपण अभ्यास करणार नाही आहोत, तर त्या समुदायामधल्या त्या समूहामधल्या संशोधन विषयामधल्या विशिष्ट घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. एका व्यक्तीचा किंवा एका कुटुंबाचा किंवा एखाद्या सामाजिक समुदायाचा अभ्यास आपण करणार आहोत, पण संपूर्ण समाजाचा नव्हे. तर त्या विशिष्ट ज्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या घटकाची निवड हा त्याचा एक पुढचा टप्पा येतो. त्यानंतरच्या टप्प्यावर तथ्य संकलन आणि विश्लेषण तंत्राची निवड. एकदा तो घटक कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा हे निश्चित झालं की मग संशोधकाला कोणत्या प्रकारच्या तथ्य कोणकोणत्या प्रकारे गोळा करायचं आहे हे संशोधन समस्यांच्या माध्यमातून लक्षात येऊ शकतं. काय काय तथ्य गोळा करायचं आहे आणि त्यासाठी विश्लेषणाची कोणती तंत्र आपण वापरणार आहोत याची निवड करावी लागेल. त्यानंतर तथ्य संकलनाची पूर्वतयारी. प्रत्यक्ष तथ्य संकलन करण्यापूर्वी पूर्वतयारी. निरीक्षण करणार असू आपण, निरीक्षण या तंत्राचा वापर करणार असू तथ्य संकलनाच्या, तर निरीक्षणासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागेल की कोणत्या वेळी निरीक्षण करायचं, कुणाचं करायचं, कोणत्या परिस्थितीमध्ये करायचं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करून वेळा निवडून त्यावेळी तिथे उपस्थित राहणं वगैरे या सगळ्या गोष्टींची एक पूर्वतयारी करावी लागेल. मुलाखत घेणार असू तर कोणते प्रश्न विचारायचे, कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची, त्याच्या नोंदी कशा घ्यायच्या याची पूर्वतयारी. त्यानंतर प्रत्यक्ष तथ्य संकलन. मग त्या मुलाखत निरीक्षण पद्धती असेल किंवा मुलाखत पद्धतीनं असेल किंवा कागदपत्रांच्या माध्यमातून असेल किंवा नोंदी घेऊन असेल, तर या प्रत्यक्ष तथ्य संकलन करणं. त्यानंतर त्या तथ्याचं विश्लेषण करणं हा पुढचा टप्पा. आणि विश्लेषण केल्यानंतर अहवाल लेखन हा शेवटचा टप्पा. सामान्यतः व्यष्टी अध्ययनाची प्रक्रिया जी आहे ही या 8 टप्प्यांमधनं जाते. सामाजिक समूहाचा शोध घेण्यापासून ते की सामाजिक घटकाचा शोध घेण्यापासून ते अहवाल लेखनापर्यंत 8 टप्प्यांमधून सामान्यतः या व्यष्टी अध्ययनाची प्रक्रिया जाते. यावरून व्यष्टी अध्ययन ही संकल्पना समजायला मदत झाली असेल. या व्यष्टी अध्ययनाचे नक्की कोणते फायदे आहेत, संशोधकाला कोणते फायदे मिळतात हे थोडक्यात पाहूया. एक म्हणजे व्यष्टी अध्ययनातून बरेच तपशील संग्रहित करता येतात, जे सामान्यतः इतर संशोधन डिझाईनद्वारे सहज मिळवता येत नाहीत. व्यष्टी अध्ययनामध्ये आपण एका घटकाचा परंतु सखोल सर्व बाजूनी सर्व अंगाने अभ्यास करतो. मायन्यूट अगदी छोटे छोटे डिटेल्स, छोटे छोटे गोष्टीसुद्धा आपण त्यामध्ये नोंदवून घेतो. त्यामुळे व्यष्टी अध्ययनामधून भरपूर तपशील उपलब्ध होतात. इतर प्रकारच्या अभ्यासामध्ये एवढे तपशील उपलब्ध होत नाहीत. आपण ज्यावेळेला नमुना निवडीचा वापर करतो, नमुने निवडतो, त्यांना प्रश्नावली भरायला देतो, त्या भरून घेतो किंवा मुलाखती घेतो वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी करतो, त्यावेळेला आपल्याला एवढे तपशील उपलब्ध होत नाहीत. व्यष्टी अध्ययनामध्ये आपण अनेक प्रकारचे तंत्र वापरतो. निरीक्षण पण करतो, मुलाखत पण घेतो, कागदपत्र पण अभ्यासतो आणि इतर गोष्टी पण करतो. तर या सगळ्या माध्यमांचा वापर केला असल्यामुळे आपण त्या एका घटकाचा सर्व अंगाने सखोल अभ्यास केलेला असतो. त्यामुळे प्रचंड तपशील उपलब्ध होतात की जेवढे इतर कुठल्या पद्धतीमध्ये सहसा उपलब्ध होत नाहीत. हा एक व्यष्टी अध्ययनाचा फायदा आहे. समान उत्तरदात्याचे मोठ्या प्रमाणावर नमुने उपलब्ध नसतात. अशा प्रकरणावर व्यष्टी अध्ययन फायदेशीर ठरते. बऱ्याच वेळेला समान उत्तरदात्यांचे मोठ्या प्रमाणावर नमुने उपलब्ध होत नाहीत. मोठ्या प्रमाणात नमुने उपलब्ध होण्यामध्ये अडचणी येतात. पुरेसे नमुने उपलब्ध होत नाहीत. मग अशा वेळेला केस स्टडी किंवा व्यष्टी अध्ययन वापरणं हा सगळ्यात चांगला मार्ग किंवा तो सर्वाधिक उपयोगी ठरते. व्यष्टी अध्ययनामध्येच वैज्ञानिक प्रयोग करता येतात. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रयोग देखील केले जाऊ शकतात. एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करत असताना प्रयोग करणं जास्त सोपं राहतं. सामाजिक शास्त्रांमध्ये मुळातच प्रयोगांचा वापर फार कमी होतो, परंतु अलीकडे मानसशास्त्रामध्ये किंवा इव्हन समाजशास्त्रामध्ये सुद्धा किंवा अर्थशास्त्रामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याकडे शास्त्रज्ञांचा कल असलेला दिसतो. तर एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करताना त्याच्यावर वेगळ्या प्रकारचा प्रयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करत असताना त्या व्यक्तीची आर्थिक वर्तणूक कशा प्रकारची आहे किंवा असते हे समजून घेण्यासाठी एखादा छोटासा प्रयोग देखील होऊ शकतो. त्याला थोडेसे पैसे दिले आणि तुझ्या आवडीची वस्तू खरेदी करायला सांगितलं तर त्याची वर्तणूक काय असेल, त्याची प्रतिक्रिया काय असेल, तो कशा प्रकारे वागेल हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या व्यष्टी अध्ययनामध्ये प्रयोगास वाव उपलब्ध राहतो की जो नमुन्यामध्ये राहत नाही, मोठ्या प्रमाणाच्या संशोधनामध्ये राहत नाही. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तेवढ्या स्केलवर प्रयोग करणं शक्य नसतं. त्यामुळे इथे ठराविक पद्धतीनं प्रयोग करणं जास्त सोपं जातं. व्यष्टी अध्ययन नाविन्यपूर्ण गृहीतकृत्ये तयार करण्यास उपयोगी पडते. सुरुवातीला म्हटलं तसं
जर तुम्हाला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा आहे परंतु त्या विषयाबद्दल फारशी माहिती नाही आहे, मग अशा वेळेला त्या विषयाच्या अभ्यासासंदर्भात किंवा अभ्यासाला दिशा देणारी गृहीतकृत्य तयार करता यावी यासाठी तुम्हाला वेष्टी अध्ययन अतिशय चांगल्या रीतीने मदत करू शकतं. वेष्टी अध्ययनाचा जर त्यातला एखादा घटक घ्यायचा, त्याचा सखोल अभ्यास करायचा आणि त्या सखोल अभ्यासामधूनच आपल्याला कॉज इफेक्ट, कार्यकारण संबंध दर्शवणारी अनेक चांगल्या दर्जाची गृहीतकृत्य उपलब्ध होऊ शकतात, गृहीतकृत्य मांडता येऊ शकतात. हा वेष्टी अध्ययनाचा खूप मोठा फायदा आहे. त्यानंतर संशोधकाची अनुभव संपन्नता. वेष्टी अध्ययनामधून संशोधकाचा अनुभव खूप वाढतो. संशोधकांमध्ये आत्मविश्वास यायला मदत होते. मोठ्या प्रमाणावर एकदम अभ्यास हाती घेत असताना बऱ्याच वेळेला संशोधक अनुभवाच्या आधारे कमी पडू शकतो. मग मोठा अभ्यास एकदम हाती घेण्यापेक्षा अगोदर वेष्टी अध्ययन करायचं, म्हणजे एका घटकाचा अभ्यास करायचा, केस स्टडी करायची. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो, बऱ्यापैकी तपशील उपलब्ध होतात, ज्ञान वाढतं, माणूस अनुभव संपन्न होतो किंवा तो संशोधक अनुभव संपन्न होतो आणि मग त्या अनुभवाच्या आधारे तो मोठ्या समूहाचा अभ्यास करू शकतो. वेष्टी अध्ययनाचे हे होणारे फायदे आहेत. यापेक्षाही आणखीन इतर फायदेसुद्धा आहेत. इथं काही मी ठराविक फायद्यांचाच उल्लेख केला आहे, परंतु वेष्टी अध्ययनाच्या काही मर्यादासुद्धा आहेत. थोडक्यात बघूया. एक, गोळा केलेल्या तथ्यांमधून सामान्यीकरण करता येईलच असं नाही. मुळात संशोधन प्रक्रियेचा सामाजिक शास्त्रांमधल्या संशोधनामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या संशोधनामध्ये संशोधनाचा हेतू हा काढलेल्या निष्कर्षांचं सामान्यीकरण करणं हा असतो. सामान्यीकरण म्हणजे काय? तर जो आपण अभ्यास केला आहे त्याचे निष्कर्ष आहेत, ते निष्कर्ष सर्वांना लागू करणं, होतात की नाही ते पाहणं, म्हणजे सामान्यीकरण. इथे वेष्टी अध्ययनामध्ये आपण एका घटकाचा अभ्यास करतो आणि त्यामुळे एका घटकाच्या सखोल अभ्यासामधून उपलब्ध जे आपले निष्कर्ष होतात ते निष्कर्ष उरलेल्या सगळ्या घटकांना लागू करता येतीलच असं खात्रीने सांगता येत नाही. ही त्याची मर्यादा आहे. कारण हा जो एक घटक आपण अभ्यासला आहे तो घटक इतरांपेक्षा पूर्णतः वेगळा असला, त्याचं वर्तणूक खूपच वेगळी असली, बाकीचे घटक वेगळे आहेत आणि हा घटक पूर्णतः वेगळा असला आणि तर त्याचे निष्कर्ष इतरांना लागू होणारच नाहीत. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की ते निष्कर्ष त्या एका घटकापुरतेच लागू राहतात, त्याचं सामान्यीकरण होत नाही. ही त्याची एक मर्यादा आहे. तथ्यसंकलनात पक्षपात होऊ शकतो. बऱ्याच वेळेला वेष्टी अध्ययन करून पुढच्या स्टेजला एखाद्या संशोधकाने केस स्टडी हाती घेतली, केस स्टडी पूर्ण केली, वेष्टी अध्ययन केलं, त्याच्या आधारे त्याला बऱ्यापैकी तपशील उपलब्ध झाले, माहिती उपलब्ध झाली, त्याच्या आधारे त्याने गृहीतकृत्य मांडली आणि त्या गृहीतकृत्याच्या आधारे त्यांना आपली तथ्य संकलनाची मेथड डिझाईन केली किंवा ठरवली. या पद्धतीने मी तथ्य संकलन करणार. परंतु ही तथ्यसंकलन पद्धत वापरताना कदाचित पक्षपात होऊ शकतो. पक्षपात अशा अर्थानं की वेष्टी अध्ययन करताना आलेले अनुभव, झालेलं ज्ञान म्हणजे संपूर्ण जगाचं ज्ञान असं त्याचा अर्थ नव्हे. त्यामुळे वेष्टी अध्ययनामध्ये मुलाखत घेताना मिळालेली उत्तरं या उत्तराशी सुसंगतच उत्तरं बाहेर मिळतील असं नाही. मग अशा वेळेला संशोधकाच्या मनामध्ये असं राहतं की वेष्टी अध्ययनामध्ये माझे अनुभव हे आहेत, मात्र ही समोरची व्यक्ती मला वेगळंच काहीतरी सांगते, मग ही व्यक्ती खोटं बोलत असावी. अशा प्रकारचा एक पक्षपातीपणा संशोधकामध्ये निर्माण होऊ शकतो. हा एक त्याचा धोका आहे. निश्चित कार्यकारण संबंध शोधणे कठीण. वेष्टी अध्ययनाद्वारे कार्यकारण संबंध शोधणं, निश्चितपणे कार्यकारण संबंध शोधणं कठीण असतं. प्रत्येक वेळेला हे जमतं असं नाही. नैसर्गिक शास्त्रांमध्ये ते जमतं. निसर्ग विज्ञानांमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी यासारख्या निसर्ग विज्ञानांमध्ये हे खूप शक्य होतं किंवा बऱ्यापैकी शक्य होतं. उदाहरणार्थ एका व्यक्तीचा अभ्यास करत असताना त्याची फिजिओलॉजी कशी आहे, त्याच्या शरीरामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कशा आहेत, तशाच इतरांच्या असणार आहेत. शरीरामधले वेगळे अवयव कसे आहेत तसेच इतरांचे असणार आहेत. हे लागू करता येतं, सामान्यीकरण करता येतं, कार्यकारण संबंध शोधता येतो. परंतु समाजशास्त्रामध्ये असा कार्यकारण संबंध प्रत्येक वेळेला शोधता येतो असं नाही. वेष्टी अध्ययनामध्ये कार्य आणि त्याचं कारण प्रत्येक वेळेला कार्य सापडेल, पण कारण प्रत्येक वेळेला सापडेलच असं नाही. ही एक मर्यादा आहे. खर्चिक प्रक्रिया आहे. वेष्टी अध्ययन ही वेळेचा विचार करता आणि पैशाचा विचार करता ही एक खर्चिक प्रक्रिया आहे. कारण वेष्टी अध्ययनामध्ये तुम्हाला एका घटकाचा जरी अभ्यास करायचा असला तर तो सर्वांगीण अभ्यास असतो, सखोल अभ्यास असतो, सर्व बाजूने अभ्यास असतो. त्यासाठी तुम्ही वेगळ्या प्रकारचे तंत्र वापरता, निरीक्षणाचं तंत्र वापरता, मुलाखतीचं तंत्र वापरता, डॉक्युमेंट्स बघता, नोंदी घेता आणि या सगळ्याचं पुन्हा विश्लेषण करता. हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात खर्च येतो. काही वेळेला तुम्ही जो घटक अभ्यासासाठी निवडलेला असतो तो तुमच्या कंट्रोलमध्ये नसतो, बहुतेक वेळेला तो तुमच्या नियंत्रणामध्ये नसतोच. त्यामुळे त्या निवडलेल्या घटकाच्या सोयीनुसार तुम्हाला तुमच्या वेळा आणि तुमचे पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे ही प्रक्रिया बऱ्याच वेळेला खर्चिक होते.
व्यष्टी अध्ययनाचा संशोधनामध्ये मर्यादित वापर होतो, मर्यादित स्वरूपात वापर होतो. व्यष्टी अध्ययन किंवा केस स्टडी मेथड ही संशोधन प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत नव्हे. तथ्यसंकलनासाठी म्हणा किंवा विश्लेषणासाठी म्हणा वापरली जाणारी सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत नव्हे. मोठ्या प्रमाणावर क्वेश्चनरी मेथडचा वापर होतो, त्याच्या खालोखाल मग निरीक्षण पद्धतीचा आणि मुलाखत पद्धतीचा वापर होतो. व्यष्टी अध्ययन फार कमी प्रमाणात वापरलं जातं, कारण त्याचे अशा प्रकारच्या मर्यादासुद्धा आहेत. त्यामुळे याचा मुळातच वापर मर्यादित स्वरूपात होतो खूप मोठ्या प्रमाणात. कारण आपण याचं मुळात कारण एकच आहे की आपण एका घटकाचा अभ्यास करतो आहे आणि त्याचं एका घटकाच्या साहाय्यानं काढलेले निष्कर्ष जनरलाइज करणं, सर्वांना लागू करणं ही अवघड गोष्ट बनते आणि त्यामुळे त्याचा वापर मर्यादित स्वरूपात होत असतो. या व्यष्टी अध्ययनाच्या काही मर्यादा आहेत. अजूनही मर्यादा तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडतील, पण या ठराविक मर्यादा, महत्त्वाच्या मर्यादा मी तुम्हाला सांगितल्या आहेत. मला वाटतं यावरून व्यष्टी अध्ययन किंवा केस स्टडी मेथड म्हणजे काय आणि ती कशी वापरावी, तिचं काय महत्त्व आहे हे आपल्याला समजून यायला मदत झाली असेल. धन्यवाद.